मी कसा झालो वाङ्मयीन आत्मशोधन आचार्य अत्रे भाग 48 प्रकरण 12 मी कोण आहे. हे काही माझे चरित्र नाही, आयुष्यातील आकर्षणाचे हे संशोधन आहे. जीवनाच्या नागमोडी प्रवाहाचे हे प्रदर्शन आहे. 3 तपांच्या उपद्व्यापांचे हे निवेदन आहे. आत्मसमर्थनही यात आहे बरेचसे. नाही कसे म्हणू. हे भारूड वाचून वाचक बुचकळ्यात पडतील, म्हणतील एवढे उद्योग तुम्ही केलेत, त्याची काही जरुरी होती का. तुम्ही निघालात कुठून, जाणार होता कुठे अन गेलात कुणीकडे, कशाला काही पत्ता, आणि अजून तरी आहात तिथेच राहणार आहात का आणखी कुठे भराऱ्या मारून घेणार. ह्या प्रश्नांना उत्तर देणे कठीण आहे. जाणून बुजून मी हे थोडेच केले. हे कसे झाले ते माझे मलाच कळत नाही. मीच मुळी स्वतःला हे सारे प्रश्न विचारतो आहे. आयुष्यात कुठे जायचे हे कळत नाही, हीच तर त्याची गंमत आहे. आगगाडीच्या वेळापत्रकासारखे जीवनाचे वेळापत्रक जन्मल्याबरोबरच प्रत्येकाच्या हाती पडण्याची सोय असती. म्हणजे कोणत्या गाडीने कुठल्या स्टेशनला जायचे हे प्रत्येकाला बरोबर कळले असते, पण तसे होत नाही. म्हणून तर सारा घोटाळा उडतो. आयुष्याच्या आगगाडीत बसलेल्या माणसांना कुठे उतरायचे हे शेवटपर्यंत समजत नाही. काही माणसे प्रवासाला कंटाळून अदल्यामधल्या स्टेशनावरच उतरतात अन जन्मभर तेथेच मुक्काम करून बसतात. त्यांची जगात फार वाहवा होते, पण ज्यांचा प्रवास शेवटपर्यंत संपत नाही, ती माझ्यासारखी माणसे वेडी ठरतात. आयुष्यभर जी एकच काम करतात ती माणसे अधिक हुशार अन कर्तबगार असतात. काय हो, कुणास ठाऊक. खंबीरपणा किंवा स्थिरता हे सद्गुण आहेत का दुर्गुण आहेत हेच मला कळत नाही. त्यांच्या संबंधी माझ्या डोक्यात जरा घोटाळा आहे. एकाच ठिकाणी एकाच कार्यात चिटकून राहणे हे काही मला सामर्थ्याचे लक्षण वाटत नाही. मला तर तो दुबळेपणाच वाटतो. पुष्कळशी माणसे एकाच ठिकाणी जी पडून राहतात त्यांना दुसरीकडे हलण्याची मुळी शक्तीच नसते. मी जीवनाचा यात्रेकरू आहे. माझ्या खांद्यावरची पताका अजून खाली होत नाही. माझ्या पायाचे चक्र अद्याप सुटत नाही. पण जगाला माझ्यासारखी माणसे आवडत नाहीत. धीम्या आणि एकमार्गी माणसांचे जगात कौतुक होते. शालेय सृष्टीत त्यांचा आदर्श मुलांच्या पुढे ठेवण्यात येतो. पण मुलांना काही ही माणसे आवडत नाहीत. मुले माझ्यासारख्याच भटक्या माणसांवर खुश असतात. म्हणून एक ना धड भाराभर चिंध्या किंवा सर्वात जाई अन कशात नाही ह्या म्हणी मुलांना दम देण्यासाठी शाळेच्या पुस्तकात मुद्दाम घातल्या जातात. कोणत्याही एका क्षेत्रात मी फार काळ राहिलो नाही, ह्याबद्दल मला खेद होत नाही. आपल्या हातून चूक झाली असेही मला वाटत नाही. मी जन्मभर कविता करीत बसलो असतो किंवा मुलांना शिकवीत बसलो असतो तर मला कोणी नको का म्हटले असते. कोणत्याही उद्योगात मला अपयश आले किंवा मी नालायक ठरलो म्हणून मी काही तो सोडला नाही. मी ज्या गोष्टी केल्या त्या सर्वांचे अजूनही मला आकर्षण आहे. त्यामध्ये मिळवलेले प्रावीण्य मी काही गमावलेले नाही. चित्रपटाच्या व्यवसायात मी शिरलो म्हणून शिक्षणशास्त्र थोडेच विसरलो किंवा माझी नाट्यप्रतिभा थोडीच आटली. शिक्षक होण्यापूर्वी मी कवी होतो. फुलांवर प्रेम करणाऱ्याला मुलांवर प्रेम करणे सोपे जाते किंवा फुलांकडून माणूस मुलांकडेच वळतो असेही म्हणा. शिक्षक असताना मी नाटके लिहू लागलो. मुलांचे मन जो जाणतो तो यशस्वी शिक्षक होतो. प्रेक्षकांचे मन जो ओळखतो तो प्रभावी नाटककार होतो. मी उत्तम शिक्षक होतो म्हणून चांगला नाटककार झालो. नाटके लिहिता लिहिता मला जीवनातले नाटक समजू लागले. म्हणून मुलांचे लहान जग सोडून मी माणसांच्या मोठ्या जगात शिरलो. परिणामकारक नाटक कसे निर्माण करावयाचे हे मला माहीत होते. म्हणूनच मी लोकप्रिय वक्ता आणि यशस्वी पत्रकार होऊ शकलो. माझ्या एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय उमलला म्हणून पहिल्याचे सामर्थ्य दुसऱ्यात आले. पण व्यवसाय हे काही माझे जीवन नाही. जीवन हाच माझा व्यवसाय आहे. निरनिराळ्या व्यवसायांनी माझे जीवन समृद्ध केले आहे. लहान मूल शाळेत जसे रमतगमत जाते ना, तसा मी आयुष्यातून रमतगमत चाललो आहे. वाटेत फूल दिसले त्यावर कविता कर, मूल दिसले त्याला गोष्ट सांग, उदास चेहऱ्याचा माणूस भेटला त्याला हसव, दुःखी स्त्री भेटली तिच्या जीवनावर नाटके रच, बोके संन्यासी चालला त्याची टवाळी कर, गर्दी दिसली तिच्या पुढे व्याख्यान दे, कोणी महापुरुष भेटला त्याचा जय जयकार कर, एखादा मोर्चा आढळला त्याच्यात सामील हो. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला जिज्ञासा आहे. खिडकी उघडी दिसली की मांजर जसे तिच्यात डोकावते तसे जीवनात डोकावण्याची मला फार हौस आहे. सारे आपल्याला दिसले पाहिजे, सारे समजले पाहिजे अन सारे आले पाहिजे असे मला वाटते. आयुष्याला जीवन म्हणतात ते उगाच नाही. जीवन म्हणजे पाणी. आयुष्य हे पाण्यासारखे प्रवाही असावे. ते सारखे वाहावे तरच ते जीवन. जे एका ठिकाणी साचून राहते ते कसले जीवन. ते डबकेच. जगात जीवन थोडे, डबकीच फार.
मी उगम पावल्यापासून सारखा वाहतो आहे अन वाहवतोही आहे. जो वाहतो तो वाहवणारच. त्यामुळेच माझ्या जीवनामध्ये एवढे तरंग, एवढी वळणे, एवढा खळखळाट अन एवढे धबधबे. जग म्हणते की उथळ पाण्याला खळखळाट फार. जगाला वाहते पाणी आवडत नाही. त्याला गंभीर पाण्याबद्दल आदर फार. कारण ते हालत नाही, बोलत नाही, चालत नाही. त्यामुळे त्याच्या पोटात काय आहे याचा कोणाला पत्ता लागत नाही अन त्याच्या पोटात शिरायचे कोणाला धैर्यही होत नाही. गंभीर पाण्याचे लोकांना भय वाटते, पण असे असून जगाला त्याबद्दल कौतुक केवढे. बिचारे उथळ पाणी, इतके निर्मळ अन निव्वळ शंख. त्याचा तळ सर्वांना स्वच्छ दिसतो. सारखे खेळत असते ते, पण लोक म्हणतात ते खळखळते. काय चमत्कारिक जग आहे तरी. त्याला खेळ म्हणजे खळखळ वाटते. माझ्या खेळकर स्वभावाने मला चोहीकडे ओढीत नेले. मला तो एका ठिकाणी मुळी बसूच देत नाही. एखादे मूल जसे आपल्या बापाला भंडावून सोडते, त्याच्या धोत्राला हिसके मारते आणि म्हणते, मला हे दाखव अन ते दाखव, तसा माझ्या मनाचा भुंगा अष्टोप्रहर माझ्या मागे लागलेला आहे. ते मला एका ठिकाणी बसू देईल तर की नाही, नाहीतर मी साऱ्या मुलखाचा आळशी बसेन तिथे लोळेन. पण माझ्या ह्या उठवळ स्वभावाने माझी परवड केली आणि सगळीकडे माझी धिंड काढली. किती हिंडलो अन किती पाहिले तरी माझे अजून समाधान होत नाही. काय मौज आहे आयुष्य म्हणजे, प्रचंड मौज. तिला अंतच नाही. पण ती कोणाला? जो बघेल त्याला, जो भोगील त्याला. डोळ्यांना धापणे बांधून घाण्याभोवती फिरणाऱ्या बैलांना कुठली आली मौज. त्यांना आयुष्य म्हणजे काळोख अन कंटाळा. जीवन म्हणजे मानेवरचे जोखड. बाहेर आनंदाच्या बागा फुलल्या आहेत. कारंजी उचंबळत आहेत. सनया वाजताहेत. पण जगातल्या बैलांना त्याचे काय. डोळे झाकून ते एकाच घाण्याभोवती फिरताहेत अन जीवन त्यांच्या डोक्यावरून वाहून चालले आहे. जीवनाचा कितीही आस्वाद घ्या, त्याची तृप्ती वाटत नाही. हीच जीवनाची गंमत आहे. ह्या मेजवानीत एक का रस आहे. ह्या जलाशयात एक का सूर आहे. किती चाखाल अन किती ऐकाल. पुष्कळांना जगाचा कंटाळा येतो. त्यांनी जीवनाची चवच घेतलेली नसते. जगात कंटाळा येण्यासारखे आहे काय. सर्वत्र नाविन्याचा लखलखाट आहे. जग उत्पन्न होऊन इतकी वर्षे झाली, पण रोज सकाळी ते नवीनच जन्माला येते आहे असे वाटते. सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे सोने पाहिल्यासारखेच पिवळे धमक आहे. आभाळाचा निळा रंग अजून विटला नाही. कळ्या फुलांचा सुगंध उडाला नाही. तृणांची हिरवीगार मखमल अद्याप टवटवीत आहे. जग अजर आहे, चिरतरुण आहे. जगाच्या चिरंतन नाविन्याची जाणीव म्हणजेच जीवन. जीवनाचा हा अर्थ ज्याला कळतो, तो जगाला कशाला कंटाळेल. जगाचा केव्हा ना केव्हा तरी अंत होणार असे शास्त्रज्ञ म्हणतात. कवी असे म्हणणार नाही. अशा सुंदर जगाचा नाश करावयाला परमेश्वर काही मूर्ख नाही. मला तर प्रलयाची कल्पनाच करता येत नाही. इतका जगातील सौंदर्यावर मी मोहून गेलो आहे. चोराच्या गुहेत शिरलेल्या अलीबाबासारखी माझी स्थिती झाली आहे. सर्वत्र अपरंपार संपत्ती भरलेली मला दिसत आहे. मी अगदी दिपून गेलो आहे. सर्वांगाला बोटे उगवावीत असे मला वाटते. मी काही हावरा नाही. जीवनाचा मला लोभ नाही, पण ओढ आहे. चोहोंकडून मला ते हाका मारते आहे, बोलावते आहे. अनंत असताना त्याला मिठी मारून ते आपल्यात सामावून घ्यावे असे मला वाटते. शाळेतून सुटलेल्या पोरांच्या झुंडीप्रमाणे साऱ्या देहकणांना जीवनाकडे धूम ठोकावीशी वाटते. जीवनाचे हे विलक्षण वेड माझ्यामध्ये कसे आले. लहानपणापासून निसर्गाची अन इतिहासाची मला सोबत मिळाली. नद्या, डोंगर, झाडे, किल्ले, देवळे अन पडके वाळे ह्यांच्या संगतीत मी वाढलो. सकाळी उठलो की अंगावर सोनेरी उन्हे पांघरावयाची. रात्र झाली की अंगावर चांदण्यांची निळी चादर ओढून अंगणात झोपी जावयाचे. मध्यरात्री भैरोबाची सनई अन चौघडा वाजायला लागला म्हणजे परमेश्वराचा हातच जणू आपल्या डोक्यावरून फिरत आहे असे वाटे. उशाला अष्टप्रहर शिवाजी महाराजांच्या पुरंदर किल्ल्याचा पहारा अन शेजारी श्री सोपानदेवांची भक्तिवीणा सदैव वाजत राही. शक्तीचे आणि भक्तीचे पावन तीर्थ होते माझे गाव. उदात्तनी ओजस्वी जीवनाचा रोज तिथे साक्षात्कार घडे. हृदयात अन मस्तकात नाना तऱ्हेचे संचार होत. रस्त्यातून जाऊ लागले की उंच उंच वाड्यांच्या पडक्या भिंतींवरून 200-300 वर्षाचा इतिहास कानात कुजबुजू लागे अन भडकलेल्या वासराप्रमाणे कल्पना भूतकाळाच्या भुयारातून धावत सुटे. ज्ञानोबांची पालखी दरवर्षी गावातूनच पंढरीला जाई. त्यावेळी दिंड्या पताकांची अशी गर्दी उडे की टाळ मृदुंगांच्या नि ज्ञानबा तुकारामांच्या गजराने गाव दुमदुमून जाई अन चंद्रभागेचे स्नान अंगणातच घडल्यासारखे वाटे.
खरोखर संतांनी आणि वीरांनी कृतार्थ केलेल्या ह्या महाराष्ट्रात जन्माला येण्यासारखे भाग्य दुसरे नाही. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.